या ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपणास वक्ते म्हणून जे लाभले आहेत ते डॉक्टर राजेसाहेब माराडकर सर आहेत, जे वसंतराव नाईक शासकीय कला समाज विज्ञान संस्था येथे तत्वज्ञानाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। सरांचं तत्वज्ञानाच्या क्षेत्रातलं काम फार मोठं आहे। अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी गाईड केलेलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांना PhD ही पदवी प्राप्त झालेली आहे। लिखाणात सरांचा हात कोणीही धरू शकत नाही। त्याचबरोबर वाचन शैली, त्यांची वाचन त्यांना फार आवडतं। त्याचबरोबर अनेक पुस्तकांचं लेखन सरांनी केलेलं आहे। तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या पदावर सर कार्यरत तर असतातच, आणि त्याचबरोबर हिरिरीने त्याच्यात त्यांचं काम नेहमीच सुरू असतं। सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। धन्यवाद मॅडम। आपण आपल्या विषयाकडे वळू। गेली 3-4 दिवसापासून मॅडमनी जी ऍक्टिव्हिटी हातामध्ये घेतलेली आहे, अगदी व्यवस्थितपणे 3 लेक्चर या ऍक्टिव्हिटीचे झालेले आहेत, आणि खरंच ही ऍक्टिव्हिटी अतिशय सुंदर आहे। खूप मेहनत घेऊन मॅडमनी ही ऍक्टिव्हिटी राबवली आहे, आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा जो महत्वाचा जो उद्देश आहे आपल्या समोर सर्वांच्या, तुमच्या माझ्या सर्वांच्या समोर आपला जो BA चा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आपल्या सर्वांच्या समोर आहे। म्हणजे केवळ त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण सर्वजण या ठिकाणी करतो आहे। एखादा विद्यार्थी एखाद्या क्लासमध्ये जर समजा उपस्थित जरी नसला तरी कमीत कमी या गोष्टी ऐकून तरी त्याला या विषयाची थोड्याफार प्रमाणामध्ये का होणार पण जाण येईल, असा एक उद्देश याच्या पाठीमागचा आहे। या सगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी मी सर्वप्रथम मॅडमचं खूप खूप अभिनंदन करतो, आणि सोबतच मला संधी दिली आहे त्याबद्दल आभार पण या ठिकाणी मानतो। आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या या BA फायनलीच्या पेपरचं नाव एपिस्टेमॉलॉजी आणि मेटाफिजिक्स, ज्याला आपण ज्ञान मीमांसा आणि अतिभौतिकी असं म्हणतो। आणि मला जो मॅडमनी विषय दिलेला आहे तो विषय आहे कॉन्सेप्ट ऑफ सबस्टन्स अकॉर्डिंग टू एम्पिरिसिस्ट फिलॉसॉफर, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली मॅडमनी लॉ ऑफ बर्कले ह्यूम या तत्वज्ञांच्या संदर्भामध्ये आपल्याला ही मांडणी या ठिकाणी करायची आहे। या अगोदर म्हणजे 2-3 जे आपले लेक्चर झाले त्या लेक्चरला पुढे मी कंटिन्यू करेन, कारण ऑलरेडी या बाबतीतला बेस या ठिकाणी तयार झालेला आहे। आता मला थोडंसं या ठिकाणी एक त्याला आपण काय इंट्रोडक्शन रूपामध्ये काही गोष्टी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर ठेवायच्या आहेत, ज्याला आपण अनुभववाद असं म्हणतोय। फक्त सोर्सेस ऑफ नॉलेज, ज्ञान प्राप्तीचं एक साधन किंवा ज्ञान निर्मितीचं एक इन्स्ट्रुमेंट म्हणून आपण याच्याकडे पाहतो, पण केवळ तेवढ्याच गोष्टीसाठी आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही। आपल्याला माहिती आहे आपल्या पेपरचं नाव ज्या पद्धतीनं ज्ञान मीमांसा आणि अतिभौतिकी आहे, म्हणजे ज्ञान मीमांसा आणि अतिभौतिकी या दोघांना एकमेकापासून आपण स्वतंत्र किंवा वेगळं करू शकत नाही। ही पहिली गोष्ट आपण सर्वांनी ध्यानात ठेवायची। मुलांनी पण, जे मुलं पुढे MA ला वगैरे येतील त्या मुलांसाठी हे आवश्यक आहे की या 2 गोष्टी आपण पूर्णपणे स्वतंत्र करून जर अभ्यास करायचा म्हटलं तर हे शक्य होणार नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। कारण या 2 गोष्टी एवढ्या परस्पर पूरक आहेत की आपणाला ज्ञान मीमांसेचा अभ्यास करत असताना आपसुकच अतिभौतिकीचे विषय त्यामध्ये येतात, आणि अतिभौतिकीचा विचार करत असताना ज्ञान मीमांसेचे अनेक घटक यामध्ये येत असताना आपल्याला दिसून येतात। बरोबर आहे। म्हणून आता या ठिकाणी माझा जो टॉपिक आहे सबस्टन्स, ज्याला मराठीमध्ये द्रव्य असं म्हटलं जातं, हा खास करून अतिभौतिकीशी संबंधित असलेला हा टॉपिक आहे। याच्या अगोदर ज्ञान मीमांसेशी संबंधित असलेले टॉपिक बऱ्यापैकी कव्हर झालेले आपल्याला माहिती आहेत। म्हणून मी माझी जी दुसरी स्क्रीन आहे, दुसरी स्लाइड आहे, त्याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की अनुभववादाला आपण 2 दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहणार आहोत, ज्ञान मीमांसा दृष्टिकोनातून आणि अतिभौतिक दृष्टिकोनातून। एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची ती अशी की अनुभववाद म्हणलं की लॉ ऑफ बर्कले ह्यूम हे 3 जे आपले महत्वाचे जे फिलॉसॉफर आहे, या फिलॉसॉफरना आपण स्टिकअप राहायचं। पण या ठिकाणी ही गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने मांडण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की ज्ञान मीमांसेच्या दृष्टिकोनातूनही लॉ ऑफ बर्कले ह्यूमनी आपले विचार मांडलेले आहेत, आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे तिघेही मुळामध्ये
अनुभववादी आहेत. म्हणजे ज्ञान निर्माण होण्यामध्ये बुद्धीपेक्षा इंद्रियाचा अत्यंत महत्वाचा वाटा असतो. इव्हन एवढंच नाही तर ज्ञान हे इंद्रियजन्य आहेत अशा पद्धतीची ठाम भूमिका या तिघांनी या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजे याच्या पूर्वी बुद्धिवादाने जी भूमिका घेतली की ज्ञान बुद्धिजन्य आहे, म्हणजे ज्ञानाची निर्मिती होण्यामध्ये केवळ आणि केवळ बुद्धी हीच महत्वाचा अंश या ठिकाणी असतो. त्याच्यामध्ये इंद्रिय अनुभवाचा काहीही रोल किंवा काहीही हस्तक्षेप त्या ठिकाणी असत नाही. अशा पद्धतीची एकांगी भूमिका बुद्धिवादाने घेतली, परंतु त्याला कम्प्लिटली विरोध करून अनुभववादाचा जनक, ज्याला आपण प्लेटो लॉक असं म्हणतो, लॉकनी ही भूमिका घेतली की त्यालाच आपण जनक यासाठी म्हणतो की सुरुवातीला मानवी मन अगदी कोऱ्या पाठीप्रमाणे असतं आणि मग नंतर संवेदना आणि स्वसंवेदनाच्या माध्यमातून आपण आपले अनुभव त्याच्यावर म्हणजे मनपटलावर आपण करत असतो. म्हणून आपल्या ज्ञानाचा खरा जनक इंद्रिय अनुभव आहे, म्हणून त्याला त्यांनी इंद्रियजन्य ज्ञान असं म्हटलेलं आहे. परंतु हे जे दोन विचार परंपरामध्ये म्हणजे बुद्धिवादी आणि अनुभववादी विचार परंपरामध्ये असलेले हे जे दोन वेगवेगळी जी भूमिका आहेत, ह्या दोन वेगवेगळ्या भूमिका ज्ञानाच्या बाबतीमध्ये आहेत. त्याच पद्धतीनं ज्ञानाचा जो विषय आहे, ज्याला आपण द्रव्य असं पुढे म्हणणार आहोत, ज्याला आपण ज्ञेय असं म्हणणार आहोत, त्या ज्ञेयाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनुभववादी आणि बुद्धिवादी यांच्या विचारामध्ये आपणाला फरक असलेला या ठिकाणी दिसून येतोय. बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की बुद्धिवाद्यांनी ज्या पद्धतीनं ज्ञेयाच्या बाबतीमध्ये म्हणजे द्रव्याच्या बाबतीमध्ये मांडणी केलेली आहे, त्या मांडणीचा धागा धरूनच पुढे अनुभववाद्यांनी आपली पुढे मांडणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. व्हॉट इज सबस्टन्स, ज्याला द्रव्य कशाला म्हणायचं, आपण काय करू, अनुभववादी तत्ववेत्यांच्या दृष्टिकोनातून सबस्टन या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी महत्वाचा आहे, तो अर्थच या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करू. आता आपल्याला माहित आहे की द्रव्य कशाला म्हणायचं, या गोष्टीला थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे की द्रव्य म्हणजे काय आहे. द्रव्य याचा अर्थ असा आहे, द्रव्य ही अशी अस्तित्वात असणारी गोष्ट असते की अस्तित्वासाठी म्हणजे इतर वस्तूच्या अस्तित्वात असण्यासाठी तिला स्वतःशिवाय दुसऱ्या कशाची गरज असत नाही. ऍक्च्युअल मुळामध्ये म्हणजे ही एक अशी सत्ता आहे किंवा हे असं तत्व आहे की बाह्य वस्तूला अस्तित्वात असण्यासाठी या वस्तूची आवश्यकता आहे, म्हणजे या तत्वाची आवश्यकता आहे, परंतु या तत्वाला स्वतःला अस्तित्वात असण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असत नाही. आता थोडंसं वेगळ्या शब्दामध्ये मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. या ठिकाणी पहा, द्रव्य अर्थात दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की द्रव्य ही विश्वात अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूचे ते कारण आहे, मात्र ते दुसरे कोणाचेही कार्य नाही, म्हणजे त्याचे दुसरे कोणतेच कारण नाहीये, ते स्वतःचे कारण आहे, असे तत्व म्हणजेच द्रव्य. म्हणजे थोडक्यामध्ये ज्या पद्धतीने आपण अल्टिमेट रियालिटीच्या बाबतीमध्ये म्हणतो आहे तशा पद्धतीचाच काहीसा अंश आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे की हे तत्व असं आहे, द्रव्य असं आहे, सबस्टन्स असं आहे की आपल्या अवतीभोवती विश्वामध्ये अस्तित्वात असलेल्या ज्या सर्व गोष्टी आहेत किंवा ज्या सर्व घटना आहेत किंवा ज्या सर्व वस्तू आहेत त्यांना अस्तित्वात असण्यासाठी या द्रव्याची आवश्यकता असते, परंतु त्याला स्वतःला म्हणजे द्रव्याला अस्तित्वात असण्यासाठी दुसऱ्या कोणाचीही आवश्यकता असत नाही. अशा पद्धतीचं हे जे तत्व आहे या तत्वाला काय म्हटलेलं आहे, द्रव्य असं म्हटलेलं आहे. अशी व्याख्या बुद्धिवादी तत्ववेत्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला डेकार्टच्या तत्वज्ञानामध्ये असलेली दिसून येते. ती व्याख्या डेकार्टने या ठिकाणी मांडली आणि मग पुढे या व्याख्येच्या अनुषंगाने द्रव्याच्या बाबतीमध्ये बुद्धिवादी तत्ववेत्यांनी जी भूमिका घेतली त्यापेक्षा वेगळी भूमिका आपल्याला या ठिकाणी अनुभववादी तत्ववेत्यामध्ये असलेली दिसून येते. आता हीच व्याख्या आपण कॉन्स्टंट ठेवू, कायम ठेवू, या व्याख्येला आपल्याला बदल करायची आवश्यकता नाही. जेव्हा ही व्याख्या आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की या व्याख्येतनं दोन गोष्टी निष्पन्न होत असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या दोन गोष्टी म्हणजे अशा आहेत की एक, द्रव्य हे स्वतंत्र असलं पाहिजे आणि द्रव्य एक आणि एकच असलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे या व्याख्येचा जर आपण अगदी सूक्ष्म अर्थाने जर विचार केला तर ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये असल्याला दिसून येतात. द्रव्य हे स्वतंत्र असलं पाहिजे कारण हे सर्वांच्या अस्तित्वाचा आधार आहे, मात्र त्याला दुसऱ्या कोणाच्या अस्तित्वाची आवश्यकता असत नाही. म्हणजेच कारण कार्याच्या भाषेत जर सांगायचं झालं तर हे तत्व सर्वांचं कारण आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेल्या सर्व वस्तू ह्या कार्य आहेत आणि याचं कारण द्रव्य आहे, मात्र द्रव्याचं दुसरं कोणी कारण नाहीये, म्हणजेच द्रव्य दुसऱ्या कोणत्याही कारणाचं कार्य नाही. असं या व्याख्येचा सारांश थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि हे जर आपण पाहिलं
तर दोन तत्व त्याच्यातनं किंवा दोन गोष्टी त्याच्यातनं आपोआप निष्पन्न होतात. त्या म्हणजे द्रव्य हे स्वतंत्र असलं पाहिजे आणि द्रव्य एक आणि एकच असलं पाहिजे. ह्या दोन गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. म्हणून पुढे गेल्यानंतर डेकार्टनी ज्या पद्धतीनं दोन द्रव्य मांडली, ज्याला माइंड आणि बॉडी तो असं म्हणाला, आणि जेव्हा टीकाकाराकडनं जेव्हा टीका व्हायला लागली त्यावेळेला त्यांनी सबस्टन्सला परत अजून कॅटेगरिकल आणि कंडिशनल अशा दोन रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि कॅटेगरिकल याच्यामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे निरपेक्ष तत्व पाहिलं तर त्या निरपेक्ष तत्वाला, ज्याला त्यांनी पुढे जाऊन ईश्वर असं म्हटलेलं आहे, त्या निरपेक्ष तत्वालाच ही दोन तत्व लागू होतात. मन आणि शरीर हे जर दोन तत्व किंवा हे जर दोन द्रव्य जर तुम्ही मांडलात तर आपोआपच या व्याख्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्राडिक्शन निर्माण होते असं मला दिसेल. कारण व्याख्या सांगते की द्रव्य एक आणि एकच असलं पाहिजे, ते स्वतंत्र असलं पाहिजे. हे मानूनही बर्कले मन आणि शरीर ह्या दोन तत्वांना या ठिकाणी मानतो आणि मग पुढे ही समस्या सोडवण्यासाठी अंतःक्रियावादाचा सिद्धांत त्या ठिकाणी देतोय. पुढे स्पिनोझानी मात्र या व्याख्येला स्टिकअप राहून त्यांनी फक्त एक आणि एकच द्रव्य मांडलं आणि ज्याला त्यांनी निसर्ग म्हणा, ईश्वर म्हणा, द्रव्य म्हणा अशी वेगवेगळी नावं दिली आपल्याला दिसून येतात. पण पुढे लायबनीज सुद्धा याच्याशी एवढा स्टिकअप राहिला नाही, कारण त्यांनी बहुतत्ववादाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या बहुतत्ववादामध्ये काल सांगितल्याप्रमाणे सरांनी मोडॅड्स ही कॉन्सेप्ट असलेली दिसून येते. मला आता पुढे सांगायचं होतं की आता हे जे द्रव्य आहे, आता आपल्या लक्षात आलं की संपूर्ण विश्वातील वस्तूचा कारणरूपी जो आधार आहे, जे द्रव्य आहे, ज्याला आपण द्रव्य असं म्हणालो, त्याचं स्वरूप काय आहे हा प्रश्न स्वाभाविकता सगळ्यांच्या समोर येतो. आणि मग या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तत्ववेत्यामध्ये दोन गट पडलेले आपल्याला दिसून येतात. एक गट असा म्हणतो की जे द्रव्य आहे ज्याला आपण वेगवेगळी नावं दिली आहे, जसं डेकार्टने त्याला ईश्वर नाव दिलं, सापेक्षेच्यामध्ये मन शरीर म्हणाला, स्पिनोझा त्याला ईश्वर म्हणाला, निसर्ग म्हणाला, आणि लायब्ररीनी त्याला चिदुणू असं नाव दिलं. आता ही अशी वेगवेगळी नावं दिली म्हणून त्याचं स्वरूप नेमकं काय, ते चेतन आहे की अचेतन आहे. तर या आधारावर तत्ववेत्यामध्ये परत दोन भाग पडलेले आपल्याला दिसून येतात. एक भाग आहे भौतिक मांडणारे, दुसरा आहे अभौतिक मांडणारे. भौतिक मध्येही परत एक तत्व, द्वितत्व, बहुतत्व अशी मग भौतिक मध्ये येतील आणि अभौतिक मध्ये सुद्धा येत असले आपल्याला दिसून येतील. ओके, आपण फोकस करू अनुभववादी तत्ववेत्यांनी स्वीकार केलेले जे द्रव्य आहे त्या बाबतीमध्येच. आता द्रव्य ही संकल्पना आपण फक्त अनुभववादी तत्ववेत्याच्या दृष्टिकोनातूनच आपण पाहू. पण हे करत असताना आपण हे एक लक्षात ठेवलं पाहिजे की जी बुद्धिवादी तत्वज्ञानामध्ये जी द्रव्याची व्याख्या केलेली आहे ती द्रव्याची व्याख्या आपण ऍज इट इज ठेवायची, कारण ती व्याख्या मांडूनच पुढे मग वेगवेगळे विचार आलेले आपल्याला दिसून येतात. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे बुद्धिवादी तत्ववेत्यांनी मांडलेली द्रव्याची जी कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट अनुभववादी तत्ववेत्ते ऍज इट इज स्वीकार करतील का, ती करणार नाहीत. आपल्या पुढे हा प्रश्न स्वाभाविकता असणारच आहे, कारण बुद्धिवादी तत्ववेत्यांनी ज्या पद्धतीनं ज्ञान निर्मितीमध्ये बुद्धीचा जो रोल आहे तो रोल सांगितला त्याच्या अगेन्स्ट भूमिका या ठिकाणी अनुभववादी तत्ववेत्यांनी घेतलेली आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की लॉक असो, बर्कले असो किंवा ह्यूम असो, या तिघांनीही अनुभव हाच ज्ञानाचं जनक किंवा निर्माता आहे असं म्हणलं. त्याच्यामुळे त्यांनी संवेदना आणि स्वसंवेदनाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं, ज्याला आपण परसेप्शन असं म्हणतो. मग ते परसेप्शन बाह्य असेल किंवा आंतरिक असेल त्यालाच त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे यांच्या द्रव्यविषयक विचाराचा आधार सुद्धा त्यांची ज्ञानविषयक भूमिका आहे, हे आपल्याला या ठिकाणी विसरता येणार नाही. आता मग कधी कधी असं होतं की अनुभववादी तत्ववेत्यांनी मांडलेली जी द्रव्याची संकल्पना आहे ती काय आहे. आता एक स्क्रीन तुमच्या समोर दिसत असेल बघा. मी अनुभववादी तत्ववेत्ते लॉक, बर्कले, ह्यूम या तिघांच्या बाबतीमध्ये द्रव्याच्या अनुषंगाने एक चार्ट मांडलेला आहे. लॉक, बर्कले, ह्यूम हे जे तीन मी अनुभववादी तत्ववेत्ते घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जडद्रव्य, आत्मद्रव्य, ईश्वर, म्हणजे या बाबतीमध्ये या तिघांमध्ये असलेला थोडासा भेद मला आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तो भेद असा आहे की आपण द्रव्याची व्याख्या या ठिकाणी सुरुवातीला केलेली आहे. द्रव्य म्हणजे सर्व वस्तूंचा आधार, ज्याला बर्कलेनी, लॉकनी आणि ह्यूमनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता लॉक हा अनुभववादी तत्ववेत्ता आहे, त्याला आपण कधी कधी अनुभववादाचा जनक सुद्धा म्हणतो, बरोबर आहे, कारण सुरुवात त्याच्यापासून झाली आणि मग पुढे बर्कले आणि ह्यूमनी त्या विचाराला बऱ्यापैकी विकसित केलेलं आपल्याला दिसून येतं. आता लॉक हा अनुभववादी आहे. अनुभववादी असून सुद्धा त्यांनी तीन प्रकारच्या द्रव्याची सत्ता स्वीकार केलेली आहे, ज्याच्यामध्ये एक द्रव्य आहे जडद्रव्य, दुसरं द्रव्य आहे आत्मद्रव्य, तिसरं द्रव्य आहे ईश्वर. ह्या तिघांचाही त्यांनी स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. कधी कधी आपल्या पुढे असा प्रश्न निर्माण होतो की लॉक हा तर अनुभववादी आहे, मग अनुभव हेच एकमेव जर साधन असेल एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान होण्याचं, तर मग ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान होत नाहीये किंवा ज्या गोष्टी आपल्या इंद्रिय अनुभवाचा विषय होत नाहीयेत अशा
गोष्टींचं अस्तित्व आपण स्वीकार करायचं का, हा महत्वाचा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असतो. आणि तो जो प्रश्न आहे तो प्रश्न असून सुद्धा लॉकनी जडद्रव्य, आत्मद्रव्य आणि ईश्वर या तिन्ही द्रव्यांची, 3 प्रकारांची त्यांनी स्वीकृती केलेली आहे किंवा त्याचं अस्तित्व त्यांनी मान्य केलं आहे. आता हे अस्तित्व मान्य करण्याच्या पाठीमागची त्याची भूमिका थोडीशी वेगळी आहे, ती मी तुम्हाला पुढे लगेच सांगेलच. पण त्याचाच नंतर त्याचा जो सक्सेसर आहे पुढे बर्कलेनी मात्र लॉकनी मांडलेल्या तिन्ही द्रव्याचा स्वीकार न करता पहिलं जे जडद्रव्य त्यांनी स्वीकार केलं त्या जडद्रव्याचा त्यांनी काय केला, स्वीकार केला नाही. मात्र आत्मद्रव्य आणि ईश्वराचा त्यांनी स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 3 जे द्रव्य आहेत, म्हणजे भौतिक जगत, थोडक्यात असं आपण म्हणू, अजून साधारण भाषेत सांगायचं झालं तर हे भौतिक विश्व अस्तित्वात आहे का, लॉक असं म्हणत की हे भौतिक विश्व अस्तित्वात आहे. मग आत्मिक विश्व अस्तित्वात आहे का, ज्याला आंतरिक जगत असं म्हणतो ते अस्तित्वात आहे का, त्याही वेळेला तो असं म्हणेल की हो ते आहे, कारण आत्मद्रव्याचं सुद्धा त्यांनी अस्तित्व स्वीकार केलं. आणि या 2 द्रव्याचा आधार म्हणून असलेलं जे ईश्वर नावाचं द्रव्य आहे तेही त्यांनी स्वीकार केलेलं आहे. पुढे बर्कले मात्र जडद्रव्याची सत्ता पूर्णपणे नाकारत असं आपल्याला दिसतो. या अनुभववादी शृंखलेतला तिसरा जो तत्ववेत्ता आहे ह्यूम, त्यांनी मात्र जडद्रव्य, आत्मद्रव्य आणि ईश्वरद्रव्य या तिन्हीची सत्ता मात्र स्वीकार केलेली नाही. आता या तिघांनीही अशा पद्धतीची भूमिका का घेतली, तर त्याच्या पाठीमागं त्यांची स्वतंत्र अशी विचारसरणी, बुद्धिवादी असूनही त्यांनी वेगळ्या पद्धतीने आपले विचार या ठिकाणी मांडलेले दिसून येतात. त्या प्रत्येकाचा विचार आपण याच्यानंतर करणार आहोत. ओके, आता आपण काय करू, फक्त लॉकचा विचार काय आहे, म्हणजे द्रव्याच्या बाबतीमध्ये त्यांनी तिन्ही प्रकारची द्रव्य मांडली, का मांडली, तर त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. लॉकचा द्रव्यविषयक विचार. आपण काय करू, आता द्रव्यविषयक जो लॉकचा सिद्धांत आहे ना, त्याचा आपण या ठिकाणी विचार करू. लॉकचा अतिभौतिकी विचार, जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे, लॉकनी द्रव्य स्वीकार केलं तर कोणकोणत्या प्रकारचं द्रव्य स्वीकार केलं, तर त्यांनी पहिलं द्रव्य स्वीकार केलं, जडद्रव्याची सत्ता त्यांनी स्वीकार केली. जडद्रव्याची सत्ता त्यासोबत त्यांनी अतिभौतिकी म्हणजे अभौतिक म्हणजे आत्मद्रव्याची सत्ता सुद्धा त्यांनी स्वीकार केली. म्हणजे भौतिक आणि अभौतिक अर्थात चेतन अशा दोन्ही ज्ञान विषयाचं अस्तित्व लॉकने स्वीकार केलंय. आता हे स्वीकार करण्यापाठीमागचं कारण त्यांनी सांगितलंय की आत्मा आणि जड जगत, इंद्रिय यांची सत्ता स्वीकार केल्याशिवाय आपल्याला अनुभवाची व्याख्या करता येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे अनुभव किंवा इंद्रिय अनुभव जर आपल्याला इस्टॅब्लिश करायचा असेल किंवा त्याची व्याख्या आपल्याला करायची असेल तर आपल्याला या गोष्टीची म्हणजेच भौतिक विश्वाची आणि आत्मतत्वाची आपल्याला सत्ता स्वीकार करावीच लागते. जोपर्यंत आपण ते स्वीकार करणार नाही तोपर्यंत आपण अनुभवाची सत्ता किंवा अनुभवाचं व्याख्या आपण करू शकणार नाही. म्हणून भौतिक अभौतिक म्हणजे चेतन जे सर्वच प्रकारचे जे विषय आहेत त्या विषयाचं ज्ञान आपल्याला अनुभवाच्या आधारेच आपल्याला होत असतं. म्हणून लॉक असं म्हणतो की द्रव्य म्हणजे काय, तर या प्रश्नाच्या उत्तरात लॉकचं असं म्हणणं की गुणांचा आधार. म्हणजे मला एखाद्या वस्तूचे गुण दिसतात, भौतिक वस्तू जी मला दिसते ते भौतिक वस्तूची मला गुण दिसतात, परंतु मला ती भौतिक वस्तू दिसत नाहीये. म्हणजे गुण मला दिसतात परंतु भौतिक वस्तू दिसत नसतानाही मी त्या भौतिक वस्तू सत्ता का स्वीकार करतोय, कारण मला गुणाचं ज्ञान होत आहे. आणि मला एवढं माहिती आहे की गुण हे निराधार असू शकत नाहीत. गुण हे कोणत्या ना कोणत्या तरी आधारावरच ते असले पाहिजेत. आणि म्हणून मला अनुभव होत असलेले जे गुण आहेत त्या गुणांचा आधार या भौतिक वस्तू आहे. म्हणून भौतिक वस्तू ही माझ्या डायरेक्ट म्हणजे इंद्रिय संवेदनाचा विषय नाहीये, परंतु भौतिक वस्तूचे गुण माझ्या इंद्रिय संवेदनाचा विषय आहेत. आणि ते गुण त्या वस्तूशिवाय राहू शकत नाहीत, म्हणून मी त्या वस्तूची सत्ता स्वीकार करतोय. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट होतो आहे की लॉक भौतिक वस्तूची किंवा जडद्रव्याची सत्ता ही प्रत्यक्षाच्या किंवा संवेदनाच्या माध्यमातून स्वीकार न करता तो अनुमानाच्या माध्यमातून स्वीकार करताना आपल्याला दिसतोय. कारण त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. अनुमान आपण केल्याशिवाय एक गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि ती गोष्ट दुसऱ्या गोष्टीशिवाय राहू शकत नाही. म्हणजे आपल्याला प्राप्त होणारं जे गुणाचं ज्ञान आहे ते गुण हे त्याचा गुणी कोणी ना कोणीतरी असल्याशिवाय त्याचं आपल्याला ज्ञान होत नाही. जसं आपण नेहमी एक उदाहरण घेतो, मला धुराचं ज्ञान होतंय परंतु मला अग्नीचं ज्ञान होत नाही. पण जेव्हा धुराचं ज्ञान होतंय तेव्हा मी स्पष्टपणे असं म्हणतो की धूर हा अग्नीशिवाय राहू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी जिथं धूर निघतोय त्या ठिकाणी अग्नी हा असलाच पाहिजे. अशी जी भूमिका या ठिकाणी लॉकने घेतली ती स्पष्टपणे अनुमानाच्या आधारे त्यांनी त्याची सत्ता स्वीकार केलेली आपल्याला दिसून येते. आणि हे तिन्ही द्रव्याच्या बाबतीमध्ये तो मानतोय. म्हणजे भौतिक जडद्रव्याच्या बाबतीतही तो मानतो आहे आणि अभौतिक किंवा आत्म्याच्या बाबतीतही तो अशा पद्धतीची सत्ता स्वीकार करताना आपल्याला दिसतोय. आता या बाबतीमध्ये
अभौतिक तत्वाच्या बाबतीमध्ये म्हणजेच आत्म्याच्या बाबतीमध्ये आणि भौतिक तत्वाच्या बाबतीत म्हणजे संवेदन आणि स्वसंवेदनाचा तो आधार घेताना या ठिकाणी दिसतोय. म्हणजे जडद्रव्य जे आहे, भौतिक जे द्रव्य आहे, त्या भौतिक द्रव्याची सत्ता मला कशी कळते आहे, त्याचं ज्ञान मला कशाने होतंय, संवेदनाने होतंय. म्हणजे मला जे 5 माझी जी ज्ञानेंद्रिय आहे त्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून मला या भौतिक वस्तूचं ज्ञान होतंय. जसं समजा की टेबल आहे किंवा एखादी अजून दुसरी कोणती वस्तू आहे, तर त्या टेबलाच्या गुणाचं मला ज्ञान होतं आहे, म्हणजे इंद्रिय संवेदन या ठिकाणी होत आहेत. आणि जेव्हा त्या गुणाचं ज्ञान होतं, टेबल मला दिसत नाही पण टेबलाचे गुण मला अनुभवाला येतात आणि हे टेबलाचे गुण टेबलाशिवाय एक्झिस्ट करू शकत नाही. म्हणून याच्या आधारावर टेबलाचं ज्ञान मला या ठिकाणी होताना दिसतंय. म्हणजे मी केवळ टेबलाचं उदाहरण घेते म्हणून टेबलच नाहीये, तर आपल्या अवतीभोवती असलेल्या सर्व वस्तू, म्हणजे तसं पाहिलं तर वस्तूचं ज्ञान आपल्याला होतच नाही, फक्त वस्तूच्या गुणाचं आपल्याला ज्ञान होतंय. आणि म्हणून तार्किक आधारावर जो गुण हे निराधार राहत नाहीत, म्हणून मी त्या वस्तूची सत्ता स्वीकार करताना दिसतोय. म्हणून इथं संवेदनाच्या माध्यमातून मला जडद्रव्याचं ज्ञान होत आहे. म्हणून जडद्रव्य भलेही माझे इंद्रिय अनुभवाचा विषय नाही तरी सुद्धा ते अस्तित्वात आहे, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी लॉकने घेतलेली आपल्याला दिसून येते. आता आपण स्वसंवेदनाचा विचार करू. जसं भौतिक द्रव्याच्या बाबतीमध्ये तो बोलला, तसं तो अभौतिक तत्व म्हणजे आत्म्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तो म्हणतोय. म्हणजे माझ्या आंतरिक घटकांचं ज्ञान मला कसं होत आहे, म्हणजे आंतरिक घटक म्हणजे कोणते, समजा विचार करणं असेल, इच्छा करणं असेल, सुख दुःख असेल किंवा आपल्या आंतरिक घटकाचं आपल्याला होणारं ज्ञान हे लॉकचं असं मत आहे की स्वसंवेदनाच्या माध्यमातून होत आहे. आणि ते स्वसंवेदन जे आहे ते स्वसंवेदन कशाचं होतं आपल्याला, म्हणजे त्या आपण जे विचार करतो आहे, समजतोय, कंपॅरिझन करतो आहे, अनालिसिस करतो आहे, इच्छा व्यक्त करतो आहे, सुख दुःख या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मला स्वसंवेदनाच्या माध्यमातून होत आहे. म्हणजे ह्या सुद्धा म्हणजे ह्या ज्या संवेदना आहेत किंवा ह्या ज्या सगळ्या काही मानसिक घटना आहेत, त्या मानसिक घटना माझ्या अनुभवाचा विषय आहेत आणि या मानसिक घटना त्याचा सुद्धा आधार काही ना काहीतरी असला पाहिजे. समजा आपण यांना गुण म्हणालो तर त्यांचा सुद्धा आधार काहीतरी असला पाहिजे आणि त्यांचा आधार काय आहे, आत्मा आहे. आणि म्हणून आत्मद्रव्य म्हणजेच अभौतिक द्रव्य सुद्धा या ठिकाणी लॉकनी स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतं. पुढे गेल्यानंतर तो ईश्वराची सत्ता सुद्धा स्वीकार करताना दिसतो आहे. म्हणजे आपल्याला माहितीये जड आणि चेतन हे जे दोन भौतिक वस्तूचे आणि अभौतिक वस्तूचे दोन जे गुण आहेत, जे मानवी बुद्धीला किंवा मानवी मनाला, मानवी ज्ञानाचा पटकन विषय होणारे हे जे दोन गुण आहेत, ह्या दोन गुणाचं मला ज्ञान होत आहे. आणि चेतन आणि अचेतन, ज्याला आपण विचार आणि विस्तार असं सुद्धा म्हणू शकतो, हे दोन्ही गुण निराधार राहू शकत नाहीत. मग हे दोन्ही गुण कुणाचे असले पाहिजेत, तर हे दोन्ही गुण त्या अभौतिक तत्व म्हणजेच ईश्वराचे हे दोन्ही गुण असले पाहिजेत. आणि म्हणून मी ईश्वराची सत्ता सुद्धा या ठिकाणी स्वीकार करताना दिसतोय. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी लॉकने घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीत लॉकच्या तत्वज्ञानाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की लॉकनी या सगळ्या गोष्टी सत्ता स्वीकार करण्याचं एकमेव कारण काय आहे, गुणविषयक सिद्धांत आहे. म्हणजे गुणांच्या आधारावरच त्यांनी जडद्रव्याची, भौतिक वस्तूची, अभौतिक तत्व आत्म्याची आणि या दोघांचा आधार असलेलं ईश्वर विषयक तत्व, त्या ईश्वराची सत्ता सुद्धा त्यांनी स्वीकार केलेली आपल्याला दिसून येते. ओके, आता पुढे बर्कलेकडे आपण जाऊ. बर्कलेच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसतं, बर्कलेच्या तत्वज्ञानामध्ये आपण पाहिलेलं आहे की बर्कले दुसऱ्या अनुभववादी तत्ववेत्ता म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. मुळामध्ये बर्कले हे बिशॉप म्हणजे एक धर्मगुरू होते आणि त्यांना अशा पद्धतीचं जडद्रव्य किंवा अशा पद्धतीची भौतिक जी सत्ता आहे ती भौतिक सत्ता स्वीकारणं त्यांच्यासाठी थोडंसं कठीण होतं. कारण मुळामध्ये ते ईश्वरवादी होते आणि त्यांच्या अगोदरच्या तत्ववेत्याने म्हणजे लॉकनी जडद्रव्य म्हणजेच भौतिक तत्व, अभौतिक तत्व आणि ईश्वर या तिघांची सत्ता स्वीकार केली होती. या 3 सत्तापैकी बर्कले फक्त 2च सत्तांचा स्वीकार करतो, एक म्हणजे आत्मा आणि दुसरा म्हणजे ईश्वर. आणि जडद्रव्याची सत्ता त्यांनी नाकारलेली आहे. आता कशाच्या आधारे त्यांनी नाकारली, मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की लॉकनी बुद्धिवाद्यांच्या जन्मजात प्रत्ययाचं खंडन करून अमूर्त प्रत्ययाची प्रस्थापना केली आणि गुणविषयक सिद्धांत सांगितला. या ठिकाणी बर्कले अमूर्त कल्पनांचं सुद्धा म्हणजे लॉक प्रणीत अमूर्त कल्पनांचं सुद्धा खंडन करतात आणि त्याचबरोबर त्यांनी मांडलेला जो गुणविषयक सिद्धांत आहे म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम गुणामध्ये केलेला जो भेद आहे तो भेद सुद्धा या ठिकाणी बर्कलेनी नाकारलेला आहे. आता हे नाकारण्यापाठीमागची भूमिका त्यांची काय आहे, कारण त्यांना भौतिक तत्वाची सत्ता अस्वीकार करायची होती. म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक जी द्रव्यविषयक जी सत्ता आहे किंवा जडद्रव्यविषयक सत्ता आहे ती जडद्रव्यविषयक सत्ता या ठिकाणी बर्कलेला नाकारायची होती. आणि केवळ ईश्वरवादाची म्हणजेच अभौतिक तत्व त्यांनी त्या ठिकाणी मांडायचं होतं, ईश्वरवादाची प्रस्थापना त्यांना करायची होती. म्हणून त्यांनी
लॉक प्रणीत अमूर्त कल्पना आणि गुणविषयक सिद्धांताचं खंडन करून त्या ठिकाणी अभौतिकवादाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला दोनच द्रव्य दिसतात, एक म्हणजे अभौतिक तत्व आत्मा आणि दुसरं म्हणजे ईश्वर. आता आत्म्याच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला थोडासा या ठिकाणी विचार करावा लागेल, कारण लॉकनी आत्मतत्व स्वीकार केलेलं आहे, परंतु लॉकनी आत्मतत्व स्वीकार केलं तशाच पद्धतीचं आत्मतत्व या ठिकाणी बर्कले स्वीकार करतात असं नाही, कारण उलट त्यांनी त्याच्यावर खूप अधिक जोर देऊन त्याला अधिक मंडित किंवा त्याला अधिक त्याचा महिमा मंडन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बर्कलेनी केलेला आपल्याला दिसून येतो. कारण बर्कलेच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला माहिती आहे, पुढे गेल्यानंतर लक्षात येईल की मानवी ज्ञानाचा विषय केवळ कल्पना आहेत, हे जसं लॉकनी मांडलेलं आहे तसं या ठिकाणी बर्कले सुद्धा या ठिकाणी मानतात. म्हणजे दुसऱ्या शब्द जर सांगायचं म्हणलं तर कल्पना हेच ज्ञेय अर्थात ज्ञानाचे विषय आहेत. ज्ञेय ज्ञात्याशिवाय अस्तित्वात असूच शकत नाही, अर्थात ज्ञानाचा विषय हाच ज्ञात्याचे अस्तित्व सिद्ध करतो. आपल्याला माहिती आहे बर्कले भौतिक वस्तू ज्या आपल्या अवतीभोवती विस्तारलेल्या आहेत किंवा पसरलेल्या आहेत त्यांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करतो का? नाही. बर्कलेनी यांचं अस्तित्व स्वतंत्रपणे मान्य केलेलं नाही, तर यांचं अस्तित्व डिपेंड करत आहे कशावर? ज्ञात्यावर. ज्ञाता म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? आत्मा. म्हणजे माझी सत्ता ही आहे, या भौतिक वस्तूची सत्ता स्वतंत्रपणे नाही. म्हणजे या वस्तू जरी आज या ठिकाणी आपल्या समोर आपल्याला दिसत असल्या तरी ह्या केवळ आणि केवळ मीच्या कल्पना आहेत, म्हणजेच आत्म्याच्या कल्पना आहेत. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी बर्कलेने घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना भौतिक विश्व नको आहे, त्यांना आधुनिकतावाद नको आहे, त्यांना फक्त ईश्वरवादाची प्रस्थापना करायची आहे आणि ईश्वराचंच अस्तित्व कसं आहे हे श्रेष्ठ ते दाखवून द्यायचं आहे. आणि ते दाखवून देण्यासाठी आपण आत्मतत्व स्वीकार करणं गरजेचं आहे. मग ते आत्मतत्व मी आहे किंवा अजून आपल्यासारखे दुसरे विचार करणारे आहेत त्यांचं आहे, फक्त आत्मतत्व हे या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे आत्मा हा कल्पनाहून भिन्न आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्ञानाहून भिन्न आहे, कारण ज्ञानाचा आधारच आत्मा आहे. कल्पना म्हणजे ज्ञान आणि त्याचा आधार काय आहे? आत्मा आहे. म्हणून बर्कलेस म्हणतो की आत्मा कल्पनाहून भिन्न आहे. कल्पना ज्ञेय आणि आत्मा ज्ञाता. म्हणजे ज्ञानाचे विषय म्हणजे काय? या कल्पना आहेत. म्हणजे हे जे भौतिक विश्व माझ्या अवतीभोवती किंवा आपल्या सर्वांच्या अवतीभोवती ज्या काही वस्तू पडल्या आहेत त्या कल्पना आहेत आणि त्या कुणाच्या आहेत? मीच्या म्हणजे ज्ञात्याच्या म्हणजेच आत्म्याच्या आहेत. आणि आत्म्याचं ज्ञान मात्र बर्कले म्हणतो की स्वानुभूती गम्य आहे. म्हणजे त्याची अनुभूती आपल्याला स्वानुभूतीने होते, त्याचं ज्ञान आपल्याला स्वानुभूतीने होतं. त्याच्यासाठी दुसऱ्या गोष्टीची आवश्यकता असत नाही, बरोबर नाही. जसं तो असं म्हणतो की जसं डोळ्यांना आपल्याला एखाद्या वस्तूचं ज्ञान होतं, कानाने जसं एखाद्या आपल्याला आवाजाचं ज्ञान होतं, तसं आत्म्याच्या बाबतीमध्ये नाही. आत्म्याचं ज्ञान मात्र मला स्वानुभूतीने होतं. म्हणून बर्कलेनी आत्म्याला निष्क्रिय न मानता त्या ठिकाणी त्यांनी सक्रिय या रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्वसंवेदना आणि संवेदना यांचं ग्रहण आत्म्याच्याच माध्यमातून होतं किंवा आत्म्याचंच हे कार्य आहे, अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी बर्कलेनी मांडला. म्हणून आत्मा सर्वच मानसिक क्रियांचा किंवा मानसिक ज्या घटना आहेत किंवा या ज्या गोष्टी आहेत त्याचा आधार यांनी आत्म्याला मांडलेला आहे. म्हणजे इच्छा करणं असेल किंवा कल्पना करणं असेल, तुलना करणं असेल, विश्लेषण करणं असेल, स्मरण करणं असेल, या सर्व घटनांचा आधार म्हणून बर्कलेनी आत्म्याचा या ठिकाणी स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर मग पुढे गेल्यानंतर तो ईश्वर द्रव्य सुद्धा स्वीकार करताना दिसतोय. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की ईश्वराची स्थापना करणं तर त्यांचं आद्य ध्येयच होतं, त्याच्याशिवाय हे विश्व नाहीये किंवा या विश्वाचा आधारच परमात्मा ईश्वर गॉड आहे. म्हणजे वैज्ञानिक प्रगती जसं सांगितलेलं आहे की बर्कलेच्या वेळेचा समाज जो होता तो वैज्ञानिक प्रगती असलेला किंवा सुरू झालेला समाज होता. म्हणजे वैज्ञानिक प्रगती आणि जड वस्तू या घटकावरील विश्वास यामुळे लोक अनिश्वरवादी होत चालले आहेत. वास्तविकता ही बाब बर्कलेच्या विचाराच्या पूर्णपणे विरुद्ध होती. म्हणून बर्कलेचा मुख्य उद्देश हा अनिश्वरवादाच्या जागेवर ईश्वरवादाची स्थापना करण्याचा होता. त्यामुळेच बर्कलेनी जड वस्तूचे खंडन केले, कारण की जडद्रव्याच्या सत्तेतील विश्वास हाच अनिश्वरवादी भावना प्रबळ करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? जडद्रव्याचं अस्तित्व नाकारलं पाहिजे आणि ईश्वर अस्तित्वामध्ये आपण विश्वास केला पाहिजे. बर्कलेच्या मते ईश्वर अस्तित्वाचे ज्ञानही आपणास अन्य आत्म्यासमान अनुमानानेच होते, कारण त्याची गुणांच्या आधारावर, गुणांचा आधार गुणी तो अनुमानाच्या आधारेच आपल्याला त्याचं ज्ञान होत असतं. म्हणून मानवी मनात विद्यमान कल्पना ईश्वराच्या मनातील असंख्य कल्पनांचाच काही अंश आहेत आणि अशा प्रकारे आपण कल्पनांच्या कारणरूप म्हणून ईश्वराचे अनुमान करतो.
म्हणजेच ईश्वराचं ज्ञान आपणाला अनुमानाच्या माध्यमातून होतं. म्हणजे हे ज्ञान आत्मज्ञानाहून भिन्न आहे. आत्मज्ञानास बर्कले स्वानुभूतीजन्य मानतो, परंतु ईश्वराचे ज्ञान मात्र त्यांनी अन्य आत्म्यासमान अनुमानजन्य किंवा अनुमेय आहे असं स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. आता आपल्याला माहिती आहे बर्कले हे कल्पनावादी, म्हणजे त्यांच्या मते ज्ञानाचा विषय हा कल्पना आहेत, वस्तू नाही. म्हणजे कल्पना माणसाच्या आत्म्यावर निर्भर आहेत. म्हणजेच याचा अर्थ वस्तू या आत्मगत आहेत. या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला बर्कलेला काय म्हणावं लागेल, वस्तुनिष्ठ किंवा आत्मनिष्ठ कल्पनावादी त्याला आपल्याला म्हणावं लागेल. परंतु कधी कधी असं होतं की बर्कलेला आत्मनिष्ठ कल्पनावादी म्हणता येईल का, असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. कारण त्यावेळच्या तत्ववेत्यांनी त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी टीका केली किंवा जसं आपण पाहतो त्यांचा एसेइस्ट पर्सिपी जो सिद्धांत आहे ना, एसेइस्ट पर्सिपी ज्याला अस्तित्व म्हणजेच संवेदन विषयत्व, म्हणजेच एखादी वस्तू अस्तित्वात आहे याचा अर्थ तिचं कुणाला तरी तिचं प्रत्यक्ष झालं पाहिजे. म्हणजे टू बी इज टू बी पर्सिव्ड आहे याचा अर्थ तिची संवेदना कुणाला तरी झाली पाहिजे, मला झाली पाहिजे. म्हणून बर्कलेचा जो कल्पनावाद आहे, मी विचार करतो अस्तित्व हे संवेदन विषयत्व आहे, म्हणजेच एखाद्या वस्तूची संवेदना होते याचा अर्थ ती वस्तू अस्तित्वात आहे. जर संवेदना होत नसेल तर ती वस्तू अस्तित्वात नाही. म्हणजे मी ह्या वस्तूकडे पाहतोय म्हणून ही वस्तू अस्तित्वात आहे की नाही. जर पाहत नसेल तर ती वस्तू अस्तित्वात नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. मग त्यांचा हा जो विचार आहे थोडक्यामध्ये एक इगोइस्टिक विचार म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेला स्वीकार केला गेला आणि लोकांनी त्यांच्यावर मग टीका करायला सुरुवात केली की मी आहे म्हणून वस्तू आहे याचा अर्थ काय, म्हणजे तुम्ही नाही म्हणून का वस्तू राहणार नाही का. समजा मी ह्या वस्तूकडे पाहतो म्हणून वस्तू अस्तित्व आहे, मी जर पाहत नसेल तरी वस्तू अस्तित्वात असणार नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही अहम केंद्रीय आहात, म्हणजे तुम्ही इगोइस्टिक आहात, तुम्ही सोल्सिस्ट आहात, अशा पद्धतीचा विचार त्यांच्यावर केला गेला. परंतु बर्कले असं म्हणतात की मी अहमवादी नाहीये. मी या शब्दाचा माझ्या तत्वज्ञानामध्ये विशिष्ट असा अर्थ आहे. मी एखाद्या वस्तूकडे पाहतोय याचा अर्थ म्हणजे जसं अस्तित्व संवेदन विषयत्व आहे, म्हणजे अस्तित्व याचं संवेदना झाली पाहिजे, म्हणजे कोणाला झाली पाहिजे, मला झाली पाहिजे. आता मला झाली पाहिजे याचा अर्थ मी म्हणजे मी नाहीये, तर माझ्यासारखे असंख्य असे मी आहेत. समजा मी पाहत असेल, मला संवेदना होत असेल तर ती वस्तू अस्तित्वात असेल, मला होत नसेल तर माझ्याशिवाय दुसरा कोणीतरी मी असेल, म्हणजे तुमचा मी असेल किंवा त्यांचा मी असेल. म्हणजे असंख्य अशी कोणीतरी त्याची संवेदना करणारे असतील. आणि कोणी जर संवेदना करणारा नसेल तर शेवटी ईश्वर तरी त्याची संवेदना करतोच, म्हणजे ईश्वराचा मी त्या ठिकाणी असतोच. आणि म्हणून ईश्वराला त्याचे ज्ञान होत असतं. म्हणून मी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी बर्कलेनी काय सांगितलेलं आहे, मी म्हणजे मी नाही, तर जसं माझा मी आहे, इथं ऐकणाऱ्या सर्वांचे मी, म्हणजे प्रत्येक जण संवेदना त्याची करतो आहे, त्याला त्याची संवेदना होते आहे. याचा अर्थ बर्कले असं म्हणतो की मी अहम केंद्री नाहीये. मी म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की कुणी ना कोणीतरी पर्सिव्हर असला पाहिजे. एवढीच भूमिका या ठिकाणी या बाबतीमध्ये बर्कलेने घेतलेली आपल्याला दिसते. आता ह्यूमच्या बाबतीमध्ये आपण थोडक्यात या ठिकाणी विचार करू. ह्यूमची द्रव्याची संकल्पना काय आहे, म्हणजे ह्यूम द्रव्याच्या संकल्पनेच्या बाबतीमध्ये काय विचार करतो याचा आपण या ठिकाणी विचार करू. आता आपल्याला माहिती आहे लॉ बर्कले झाल्यानंतर ह्यूम हा तिसरा अनुभववादी तत्ववेत्ता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वास्तवात ह्यूमनी सर्वच प्रकारच्या अतिभौतिकीचं खंडन केलेलं आहे. रिजेक्शन ऑफ मेटाफिजिक्स ज्याला आपण म्हणतो. सर्वच प्रकारची अतिभौतिकी म्हणजेच जडद्रव्य असेल, आत्मद्रव्य असेल किंवा ईश्वर द्रव्य असेल, या सगळ्याच गोष्टीची सत्ता त्या ठिकाणी ह्यूम नाकारता दिसतो आहे. का दिसतो आहे, कारण ह्यूम लॉकच्या एका भूमिकेशी सहमत आहे. त्याची कोणती भूमिका, की ज्ञान हे इंद्रियजन्य असतं. म्हणजेच थोडक्यामध्ये ज्ञान आपल्याला संवेदना आणि स्वसंवेदना या दोनच मार्गाने प्राप्त होत असतं. संवेदना आणि स्वसंवेदनाच्या पुढे जाऊन ह्यूमनी दोन प्रकार सांगितले. एक म्हणजे इम्प्रेशन्स आणि दुसरे आयडियाज, ज्याला आपण संस्कार आणि कल्पना असं म्हणतो. म्हणजे मला होणारं ज्ञान हे संस्कार आणि कल्पनाच्या माध्यमातूनच होत असतं. संस्कार हा जो शब्द आहे, हा शब्द संवेदना आणि स्वसंवेदनांना मिळून बनलेला आहे. म्हणजे मला होणारे संस्कार म्हणजेच संवेदना आणि स्वसंवेदना. पहिले संवेदना आणि स्वसंवेदना लॉकच्या ह्याच्यामध्ये आहे, बर्कलेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे, परंतु ह्यूम या दोघांना संस्कारामध्ये इन्क्लूड करत असलेलं आपल्याला दिसतोय. आता जर तुम्ही एका दृष्टीनं मला होणारं ज्ञान हे संस्काराच्या माध्यमातून आणि कल्पनाच्या माध्यमातून जर होत असेल तर जडद्रव्याचं ज्ञान किंवा आत्मद्रव्याचं ज्ञान आणि ईश्वर द्रव्याचं ज्ञान मला होतं का, हा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. कारण मी इथंच टिकप राहिलं पाहिजे. मला होणारं ज्ञान हे इंद्रियजन्य ज्ञान आहे.
मला गुणाचं ज्ञान होतंय, परंतु गुणांचा आधार असलेला ज्याप्रमाणे लॉक म्हणतोय त्याचं ज्ञान मला इंद्रियाने होतंय का? होत नाही. मग त्याची सत्ता मी का स्वीकार करू? कारण थोडक्यात असं म्हटलं जातं की ह्यूम हा थोडासा स्ट्रिक्ट आहे. म्हणजे अगदी जशा पद्धतीचे विचार मांडले त्या विचाराला तो चिटकून असलेला आपल्याला दिसतोय. मला अनुभव आला पाहिजे, म्हणजे माझ्या इंद्रियाला त्याची संवेदना झाली पाहिजे. मला इंद्रियाला मला जी संवेदना होते त्या भौतिक वस्तूच्या गुणाची होते. ठीक आहे, तिथपर्यंत आपण मान्य करू. परंतु त्या गुणाचा आधार म्हणून कुणीतरी एखादी वस्तू अस्तित्वात आहे असं म्हणणं हे तर्कसंगत आहे असं ह्यूमला वाटत नाही. म्हणून ह्यूम असं म्हणतोय की जडद्रव्य म्हणजे काय आहे? म्हणजे गुणांचा केवळ संघात आहे. गुणांचा केवळ संघात मात्र आहे, दुसरं काहीही नाहीये. म्हणजे भौतिक वस्तू नावाची अशी जी जडद्रव्य म्हणून जी एक वेगळी कल्पना तुम्ही करताय, ही वेगळी कल्पना अशी अस्तित्वात असत नाही. म्हणजे फक्त अनुभव, ज्याचा अनुभव होतोय, टेबलाचा आकार, टेबलाचा रंग, टेबलाचे वेगवेगळे व्ह्यूज, हे मला फक्त माझ्या इंद्रिय संवेदनाला त्याची जाणीव होते. परंतु टेबलाची मला जाणीव होत नाही. परंतु आपल्याला असा एक म्हणजे आपली एक मानसिकताच असते की या सगळ्या गोष्टीचा कुणीतरी गुणी म्हणून, कुणीतरी आधार म्हणून टेबल नावाची एक स्वतंत्र अशी कल्पना अस्तित्वात असते. असं जे आपण म्हणतो आहे ते चुकीचं आहे, किंवा तो केवळ काय आहे? भ्रम आहे. अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी ह्यूमनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. तसं जे आपलं जे म्हणणं असतं तो केवळ भ्रम आहे. वास्तवात त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं का? म्हणजे संवेदना होते का? नाही होत आहे. म्हणजे जर संवेदना होत नसेल तर त्या वस्तूला आपल्याला स्वीकार करता येणार नाही. म्हणून ह्यूम या ठिकाणी आपल्याला स्ट्रिक्ट विचार मांडत असताना आपल्याला दिसतोय. जसं तो जडद्रव्याच्या बाबतीमध्ये मांडतोय तसंच तो आत्मद्रव्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मांडतोय. आता जसं मला संवेदनेच्या माध्यमातून माझ्या अवतीभोवती असलेल्या वस्तूची सत्ता मला अनुभवाला येते, बरोबर आहे, पण वास्तवात ती अनुभवाला येत नाही. म्हणजे मला अनुभवाला येणाऱ्या गोष्टीचा केवळ तो एक संघात असतो. तशाच पद्धतीने आत्म्याच्या बाबतीमध्ये आहे. आपल्याला माहिती असेल की आत्म्याच्या बाबतीमध्ये ह्यूमनी जी व्याख्या केली ती व्याख्या अशी आहे, इट इज अ बंडल ऑफ सेन्सेशन. म्हणजे आत्मा काय आहे? संवेदनाचा केवळ एक गठ्ठा आहे. मला संवेदना होतात, मला म्हणजे आत्म्याला ज्या संवेदना होतात, म्हणजे सुखाची असेल, दुःखाची असेल, किंवा एखादी तिरस्काराची असेल, प्रेमाची असेल, किंवा अजून कोणती असेल, विचार करण्याची किंवा इच्छा होणे, या ज्या सगळ्या कृती आहेत, या सगळ्या कृती कोणाच्या अनुषंगाने आहेत? आत्म्याच्या अनुषंगाने आहेत. आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटी किंवा या ज्या सगळ्या विचार करण्याच्या ज्या आपल्या वेगवेगळ्या अँगल्स आहेत, या सगळ्या अँगलचा आधार म्हणून आपण आत्मद्रव्य जर मानत असू तर ते चूक आहे किंवा ते भ्रम आहे. असं स्वतंत्र असं अस्तित्व या ठिकाणी अस्तित्वात असत नाही. विचार करणे, चिंतन करणे, तुलना करणे, इच्छा करणे, या हे आत्म्याचे गुण आहेत. परंतु याचा गुणी म्हणून काही नाही. तर आत्मा म्हणजे काय? तर या सगळ्या गोष्टींचा एक संघात आहे, या सगळ्या गोष्टीचं एक बंडल आहे, एक सेन्सेशन आहे. याच्याशिवाय वेगळं आत्म नावाचं द्रव्य अस्तित्वात असत नाही. इथे सुद्धा ह्यूम त्या गोष्टीला चिटकून राहतो, म्हणतो की मला त्या गोष्टी ज्ञान होतं का? मला फक्त विचार करणं एवढं आहे, इच्छा याचं मला ज्ञान होत आहे, तुलना याचं मला ज्ञान होत आहे, परंतु या सगळ्या गोष्टीचा आधार म्हणून आत्मद्रव्याचं मला ज्ञान होत नाही. म्हणून आत्मद्रव्य सुद्धा अस्तित्वात आहे का? हा मोठा प्रश्न या ठिकाणी अस्तित्वात येतो. थोडक्यात त्यांनी लॉकनी आणि बर्कलेनी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टीचं खंडन केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे लॉकनी जडद्रव्य, आत्मद्रव्य आणि ईश्वर, आणि बर्कलेनी आत्मद्रव्य आणि ईश्वर हे दोन सांगितलं. या ठिकाणी दोघांनी सांगितलेल्या विचाराचं खंडन या ठिकाणी डील करताना दिसतोय. आणि तो नुसतं खंडन करत नाही, तर त्याला जस्टिफिकेशन देतोय, त्याला तो असं पुरावा देतोय. मी नाकारतोय म्हणजे का नाकारतोय? त्याचं कारण असं आहे की मला जसं संवेदनाचं ज्ञान होतंय, मला जसं या वस्तूच्या बाह्यंगाचं ज्ञान होतंय, तसं या वस्तूचा जो आधाररूपी जे अंतरंग आहे त्या अंतरंगाचं मला ज्ञान होत नाही. आणि मी इंद्रिय संवेदनाला कायम सोबत ठेवेल किंवा त्याला मी चिटकून असेल, त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणत्या गोष्टी सत्ता स्वीकार करणार नाही. म्हणजे भौतिक सत्ता किंवा भौतिक वस्तू जी आपण ज्या पद्धतीने समजतो तो भ्रम आहे. आत्मा ज्या पद्धतीने आपण समजतो तो सुद्धा काय आहे? भ्रम आहे. आणि मग राहिला प्रश्न ईश्वराचा. आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे, जेव्हा दोन गोष्टी सत्ता, दोन द्रव्याची सत्ता तो नाकारतोय, स्वाभाविक तो ईश्वर द्रव्याची सत्ता सुद्धा तो नाकारताना आपल्याला दिसतोय. आणि त्याचं कारण त्यांनी असं दिलेलं आहे की आपल्याला माहित आहे की ईश्वराची सत्ता सिद्ध करण्यासाठी किंवा ईश्वराच्या सत्तेसाठी जे वेगवेगळे प्रकारचे जे युक्तिवाद दिले जातात, त्या युक्तिवादामध्ये कॉस्मोलॉजिकल युक्तिवाद असेल, कॉझल युक्तिवाद असेल, कॉझल आर्ग्युमेंट आहे. सगळ्यात महत्वाचं कॉझल आर्ग्युमेंट म्हणजे कारणतावादी सिद्धांत. ज्या कारणतावादी सिद्धांताच्या आधारावर ईश्वराच्या अस्तित्वाची सत्ता सिद्ध केली जाते
तो कारणतावादी सिद्धांतच मुळामध्ये कशा पद्धतीने अँबिग्युअस किंवा कशा पद्धतीने चुकीचा आहे हे दाखवून देण्याचं काम कोणी केलं? ह्यूमनी केलं. म्हणजे कारण आणि कार्य या ज्या दोन घटना आहेत, या दोन घटनांमधला जो संबंध आहे, ज्याच्यामध्ये अगदी फार प्राचीन काळापासून अनिवार्य संबंध जो आपण इस्टॅब्लिश केलेला आहे, तो त्या अनिवार्य संबंधावरच या ठिकाणी लॉकने काय केलं होतं? प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं. आणि म्हणून लॉक जेव्हा कारण कार्य सिद्धांत नाकारतो, स्वाभाविकता कारण कार्य सिद्धांताच्या आधारावर ईश्वराची सत्ता सिद्ध केली जाते, ती सुद्धा असिद्ध होऊन जाते. म्हणजे ज्याच्या आधारावर तुम्ही ईश्वराची सत्ता सिद्ध करताय, तो आधारच या ठिकाणी ह्यूम स्वीकार करताना दिसत नाहीये. बरोबर आहे? तो आधारच या ठिकाणी कसा आहे? कॉन्टिंजंट असल्यासारखा आहे, म्हणजे संदिग्ध आहे, किंवा जशा पद्धतीची अनिवार्यता, जशा पद्धतीची सार्विकता त्या ठिकाणी मांडली जाते, ती सार्विकताच मुळामध्ये काय आहे? आपला भ्रम आहे. असं कधीच होत नाही की अमुक अमुक कारण आहे आणि अमुक अमुक कार्य त्या ठिकाणी असलंच पाहिजे. त्या दोघांमध्ये जी अनिवार्यता आपण मांडतो त्याच्या पाठीमागं केवळ आणि केवळ परंपरा आहे, किंवा केवळ आणि केवळ आपली सायकोलॉजी आहे, आपली मानसिकता आहे. असं घडलं की असं होतच असं समजण्याची जी आपली जी मानसिकता आहे, किंवा अशी जी परंपरेपासून चालत आलेली जी आपली मानसिकता आहे, ही मानसिकताच त्याचं मूळ कारण आहे. पण त्याच्यामध्ये कधीही असा अनिवार्य संबंध असलेला आपल्याला दिसत नाही. म्हणून ईश्वराची सत्ता तो कशाच्या आधारावर नाकारतो आहे? ज्याच्या आधारावर ईश्वराची सत्ता सिद्ध केली जाते, तो आधारच तो डिनाय करतो आहे. स्वाभाविक तो जर डिनाय करत असेल तर त्याच्या आधारानं सिद्ध होणारी सत्ता सुद्धा तो या ठिकाणी नाकारताना आपल्याला दिसतो आहे. म्हणजे या ठिकाणी ह्यूमनी जडद्रव्य नाकारलं, आत्मद्रव्य नाकारलं आणि ईश्वर द्रव्य सुद्धा या ठिकाणी नाकारलं दिसतं. या दृष्टिकोनातून आपण ह्यूमला मात्र प्युअर अनुभववादी असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे शुद्ध अनुभववादी कधी असं म्हटलं जातं. म्हणजे अनुभववादाचा जो मूळ जो गाभा आहे, इंद्रिय संवेदन, ज्ञान इंद्रियजन्य असतं, या विधानाला जर कोणी जर स्टिकअप राहिला असेल तर या तिघांमध्ये फक्त ह्यूम स्टिकअप राहिला असं आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण असं की भलेही लॉक हा पिता अनुभववादाचा म्हणून जरी मानला जात असेल, जनक म्हणून मानला जात असेल, तरी सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचं ज्ञान आपला इंद्रियांच्या माध्यमातून होत नाही, त्यांची सत्ता तो स्वीकार करताना दिसतोय. म्हणून लॉकला आपल्याला प्युअर अनुभववादी म्हणणं जरा कठीण जातं, कारण या मेन गाभ्याशी ते स्टिकअप राहिलेले आपल्याला दिसत नाही. कुठे ना कुठेतरी ठीक आहे, लॉकनी अशा पद्धती सत्ता का मी स्वीकार केली, तर त्याला त्यांनी जस्टिफिकेशन दिलेलं आहे, त्यांना त्यांनी आधार दिलेला आहे की मी का स्वीकार करतोय. त्याचं कारण असं आहे की गुण निराधार राहत नाहीत. ओके, पण मग आपलं जे पहिलं विधान आहे, पहिलं विधान या ठिकाणी खंडित होऊन जातं. ज्ञान इंद्रियजन्य आहे, म्हणजे मला होणारं ज्ञान हे इंद्रियजन्य ज्ञान, जो पण एखाद्या वस्तूचं मला ज्ञान इंद्रियाने होत नाही, तो पण त्या वस्तू सत्ता मी स्वीकार करत नाही असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला त्याच्याशीच चिटकून राहणं गरजेचं आहे. परंतु लॉक तसा आपल्याला दिसत नाही. बर्कलेनी त्यांच्या पद्धतीनं सर्व जग हे कसं आत्मिक आहे, म्हणजे ज्ञान सापेक्ष आहे, अशा पद्धतीची भूमिका आपल्याला बर्कलेच्या तत्वज्ञानात दिसते. परंतु ह्यूमच्या तत्वज्ञानामध्ये मात्र आपल्याला अशा पद्धतीचा विचार दिसत नाही. ह्यूम हा अनुभववादाच्या मेन गाभ्याशी पूर्णतः सुसंगत राहून या सर्व गोष्टीची सत्ता तो डिनाय करताना दिसतो. परंतु हे डिनाय करत असताना त्याच्या प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट आपल्याला डोकावताना दिसते, आणि ती म्हणजे की ज्ञान इंद्रियाच्या माध्यमातून झालं पाहिजे. जडद्रव्याचं, आत्मद्रव्याचं आणि ईश्वराचं या तिघांचंही ज्ञान मला कशाने होत नाही, इंद्रियांनी होत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीची सत्ता तो संशयात्मक, म्हणजे स्पष्टपणे असं म्हणतो की या सगळ्या गोष्टी संशय, आपलं ज्ञान म्हणजे बुद्धीच्या आधारे या गोष्टीचं ज्ञान होईल असं नाहीये. कारण शेवटी ज्ञान जर आपल्याला व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इंद्रियाशी त्याचा सन्निकर्ष किंवा त्याचा संपर्क, त्याचा कॉन्टॅक्ट येणं आवश्यक आहे. पण तसं होताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून पुढे बर्कलेनी जी संशयवादी भूमिका घेतली, ही द्रव्याच्या बाबतीमध्ये संशयवादी भूमिका घेतली. भलेही लॉक मानत असेल, बर्कले मानत असेल, परंतु ह्यूम असं म्हणतो की त्या गोष्टीमध्ये मी त्याची सत्ता स्वीकार करताना दिसत नाही. आता थोडक्यात मी या ठिकाणी ह्यूमच्या संशयवादाचा एक नेमका अर्थ आहे. तो अर्थ असा आहे, ह्यूम आपल्या संशयवादाच्या आधारे अनुभवेतर विषय ओळखण्यास मानवी बुद्धीची असमर्थता सांगण्याचा प्रयत्न करतो. हे फार महत्वाचं आहे. अनुभवेतर विषय म्हणजे जे विषय अनुभवाचा विषय होत नाहीत, म्हणजे ज्या विषयाचं ज्ञान मला अनुभवाने होत नाही,
अशा विषयाची सत्ता स्वीकार करणं कठीण आहे. कारण अशा विषयाची सत्ता स्वीकार करण्यासाठी किंवा अशा विषयाचं ज्ञान आपल्याला होण्यासाठी आपली बुद्धी समर्थ आहे असं त्याला वाटत नाही. म्हणजे त्याचा विशिष्ट असा अर्थ आहे. अर्थ म्हणजे कसा की अनुभवेतर विषय, त्यांचा अनुभव इंद्रियांनी होत नाही, म्हणून त्यांची सत्ता ही कशी आहे, संशयात्मक आहे. म्हणून त्याच्या विचाराला संदेहवाद किंवा संशयवाद असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि पुढे गेल्यानंतर जसं बुद्धिवादाने ह्या सगळ्या गोष्टी स्वीकार केल्या, परंतु ह्यूमने बुद्धिवादाच्या सर्वच दाव्याचं खंडन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून मानवी ज्ञान हे इंद्रिय अनुभवापर्यंतच सीमित असते. म्हणून ह्यूमच्या संशयवादाचा हेतू केवळ आणि केवळ मानवी बुद्धी हे अनुभवेतर विषय जाणण्यास, समजण्यास, त्याचं ज्ञान करून घेण्यास असमर्थ आहे, एवढंच त्याला त्याच्या संशयवादाच्या माध्यमातून सांगायचंय. आणि याच आधारावर जी द्रव्य संकल्पना बुद्धिवादाने मांडली, त्या द्रव्य संकल्पनेच्या बाबतीमध्ये अनुभववाद्यांनी म्हणजे लॉकनी, बर्कले आणि ह्यूमने आपापले विचार या ठिकाणी मांडलेले दिसून येतात. धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. खूप छान मार्गदर्शन केलं. आणि खरं तर खूप मोठा हा टॉपिक होता. 3 तत्वज्ञ इतक्या छोट्या वेळामध्ये घेणं हे खरंच खूप कठीण आहे. पण खूप सोप्या शब्दात आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने मांडून तुम्ही मुलांपर्यंत जो विषय पोहोचवला त्याबद्दल आम्ही सगळेच जण आपले आभारी आहोत. आणि पुढेही आपलं असंच सहकार्य लाभेल अशी आशा आहे. आणि इथे आपण हे संपलं, हा पॉइंट इथे संपतोय असं जाहीर करू.